नमस्कार मंडळी. तर आजपासून अधिक मास सुरू झालेला आहे, म्हणजे धोंड्याचा महिना सुरू झालेला आहे. धोंड्याच्या महिन्यात आपण लेकीला, जावईला घरी बोलवून त्यांना मानपान करतो, त्यांना वेगवेगळे पदार्थ खायला घालतो. तर आज आपण अधिक महिना स्पेशल पुरणाचे धोंडे बनवणार आहोत. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. त्यासाठी मी इथे एक एक वाटी इतकं चणा डाळ घेतलेली आहे. याला मी 1 तासभर इतकं भिजवून घेतलेलं होतं. त्यानंतर ह्याच्यात आपल्याला एक पाव चमचा इतकी हळद आणि 1 चमचाभर इतकं आपल्याला ह्याच्यात तेल ॲड करून घ्यायचं आहे आणि कुकरला लावून आपल्याला 2 ते 3 शिट्टी लावून घ्यायचं आहे, म्हणजे डाळ जी आहे आपली मस्त शिजतील. तर मी इथे जे डाळ आहे आधीच मी स्वच्छ धुवून ह्याच्यात पाणी ॲड करून 1 तासभर भिजत ठेवली होती. तुम्हाला भिजत ठेवायचं नाहीये, तरी तुम्ही डायरेक्ट इथे कुकरमध्ये सुद्धा लावू शकता. आता आपण 3 शिट्ट्या कुकरचे लावून घेऊया. म्हणजे शिट्ट्या ह्याचे करून घेऊया. तोपर्यंत आपण इथे पीठ मळून घेऊया. त्यासाठी मी इथे 1 कपभर इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. याच्यात थोडंसं आपण मीठ ॲड करून घेऊया आणि 1 चमचाभर आपल्याला ह्याच्यात तेल ॲड करून घ्यायचं आहे. तेल ॲड करतानाचा व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे, म्हणून 1 चमचाभर तेल ह्याच्यात ॲड करून पीठ आपल्याला थोडंसं घट्टसर असं मळून घ्यायचं आहे. खूप जास्त घट्ट नाही आणि खूप आपण चपातीला करतो अगदी तसं सुद्धा नाही. थोडंसं घट्टसर करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता आपले जे डाळ आहे ते छान अशी शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता मस्त मऊ झालेली आहे. आता ह्याच्यात जे एक्स्ट्रा पाणी आहे, म्हणजे जे कढण आहे ते आपण एका बाजूला काढून घेऊया. आता हे जे कढण आहे याची आपण आमटी बनवणार आहोत, तर ते मी नंतर बनवणार आहे. आज आपण सध्या पुरणाचे धोंडे बनवणार आहोत. तर इथे जे पाणी आहे ते पूर्णपणे मी गाळून घेतलेलं आहे चाळणीमध्ये. आता हे जे डाळ आहे हे आपण एका पॅनमध्ये ॲड करून घेऊया. मी इथे गॅसची फ्लेम मध्यम टू लो ठेवलेली आहे. आता आपल्याला हे सतत मिक्स करत हे जे बारीक आपल्याला डाळ करून घ्यायची आहे. पुरणसाठी आपण कोणताही वेगळा इथे पदार्थ वापरणार नाही आहोत. म्हणजे आपण वेगळं पुरण करणार, मग त्याला पिसणार असं काहीही करायचं नाहीये. इथेच आपल्याला हे डाळ मस्तपैकी मऊ करून घ्यायची आहे आणि अजिबात नंतर आपल्याला पुरण असं बारीक वगैरे करण्याची काहीही गरज पडणार नाही. वाटीभर मी इथे डाळ घेतलेली होती. वाटीभरच मी गूळ घेतलेला आहे. गूळ याच्यात ॲड केल्यानंतर तुम्हाला वाटेल की हे पातळ झालेलं आहे. अजिबात नाही. थोडंसं याला आपण एक 4 ते 5 मिनिटं जर मध्यम टू लो फ्लेम गॅसची ठेवायची आणि शिजवून घेतलं की आपलं मस्त पुरण इथे तयार होतं. तर वेगळा आपण पुरण वाटणार नाही आहोत, म्हणून मी इथे तुम्ही बघू शकता पावभाजीचं जे स्मॅशर आहे याने याला मस्त असं बारीक असं करून घेते. म्हणजे वेगळं आपल्याला पुरण वाटण्याची काहीही गरज नाहीये. मस्त बारीक असा आपला पुरण इथेच बनवून तयार होतं. तर इथे आपल्याला तुम्ही बघू शकता छान असं मस्त जे डाळ आहे मस्त बारीक मऊ झालेली आहे. आता हे थोडंसं घट्टसर होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता हळू करत आपलं जे सारण आहे, जे पुरण आहे ते घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे, बघू शकता. आता हे कसं कळेल, तर 1 चमचा घ्यायचा आणि याच्यावर ठेवायचा. तुम्ही बघू शकता चमचा पडत नाहीये, म्हणजे आपला पुरण मस्तपैकी शिजलेला आहे. 1 पाव चमचा इतके मी वेलची पूड याच्यात ॲड केलेली आहे. गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची. मस्त हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता आपल्याला हे एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं आहे. तर चला याला थंड करून घेतलेलं आहे मी. तुम्ही इथे बघू शकता जे पुरण आहे मस्त मऊ झालेलं आहे. वेगळं आपण याला काहीही वाटलेलं नाहीये. डायरेक्ट आपण पॅनमध्येच याला स्मॅशरच्या मदतीने, म्हणजे पावभाजीचं जे स्मॅशर आहे यानेच आपण याला मऊ करून घेतलेलं होतं. आता आपल्याला ह्याचे छोटे-छोटे असे गोळे करून घ्यायचे आहे. हे बघा या पद्धतीने. तर याचे आपण छोटे-छोटे असे गोळे इथे बनवून तयार करून घेऊया. तर हे बघा या पद्धतीने मी याचे छोटे-छोटे गोळे असे तयार करून घेतलेले आहे. आता जे पीठ आहे हे सुद्धा छान असं मऊ झालेलं आहे. ते तुम्ही बघू शकता सेट झालेलं आहे. आता आपण चपातीला जेवढा गोळा घेतो अगदी तितकाच गोळा आपल्याला इथे घ्यायचा आहे. हे बघा या पद्धतीने. आणि सुरुवातीला थोडंसं आपल्याला कोरडं पीठ याच्यात लावायचं आहे. एकदाच लावायचं आहे. खूप जास्त कोरडं पीठचा आपल्याला वापर करायचा नाहीये. तर इथे तुम्ही बघू शकता छान अशी याची पोळी मी लाटून घेतलेली आहे. खूप जास्त जाडसुद्धा नाहीये आणि खूप पातळसुद्धा नाहीये. आणि पटपट आपले हे जे पुरणाचे धोंडे आहे हे बनण्याकरता एकच पोळी मी मोठी लाटून घेतलेली आहे आणि छोटे-छोटे याचे पुऱ्या आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. हे बघा या पद्धतीने. तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला जरा जरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कोणत्या राज्यातून, कोणत्या प्रदेशातून आणि कोणत्या देशातून ही रेसिपी बघताय मला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन.
तर हे बघा या पद्धतीने आपण छोटे-छोटे पुऱ्या इथे लाटून घेतलेले आहे आणि ह्याच्यावर आपल्याला जे आपण पुरणाचे गोळे करून घेतलेले होते, ते याच्यावर ॲड करून घ्यायचं आणि छोटे-छोटे असे बाउल आपल्याला जे बॉल असतात ते बनवून घ्यायचं आहे. हे बघा छोटे-छोटे जे गोळे आहेत ते बनवून घ्यायचं आहे. तर मंडळी प्रत्येक भागात जे पुरणाचे धोंडे आहेत ते वेगवेगळे बनवले जातात. तर कोणी ह्याला वाफवून घेतं, कोणी तळून घेतं. तर आज आपण तळून घेणार आहोत. तर तुमच्या भागात हे कशा प्रकारे बनवले जातात मला कमेंट करून नक्की कळवा. तर इथे तुम्ही बघू शकता जे पूर्ण गोळे आहे हे आपण बनवून इथे तयार करून घेतलेलं आहे. दुसऱ्या बाजूला मी तेल गरम करायला ठेवलं होतं. अगदी स्लो फ्लेमवर आपल्याला तेल गरम करून घ्यायचा आणि जे गोळे आहे ते पूर्ण गोळे आपल्याला ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे. भरपूर ठिकाणी पुरणाचे जे धोंडे असतात ते वाफवून सुद्धा बनवले जातात. आज आपण तळून हे बनवणार आहोत. आता आपल्याला हे हळू-हळू करत व्यवस्थित गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. खूप जास्त वेळ लागत नाही. गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि हळूवार आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता तळताना एखादा तुमचं जे पुरणाचे धोंडे आहे ते फुटू सुद्धा शकतात कारण आपल्याला हे छान असं पॅक करून घ्यायचं असतं. तर इथे तुम्ही बघू शकता छान आपले असे हे पुरणाचे धोंडे बनवून तयार झालेले आहे. तर लेकीला, जावयाला घरी बोलवून त्यांचा मानपान करून आवर्जून हे पुरणाचे धोंडे बनवले जातात कारण हे धोंड्याचा महिना आहे म्हणून मंडळी. तर कशी वाटली मंडळी आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया. असे छान-छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी रहा. धन्यवाद.